पुणे शहर पोलीस विघ्नहर्ता न्यासाच्या वतीनं पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप आणि शैक्षणिक पालकत्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पुणे शहर पोलीस आणि पोलीस विघ्नहर्ता न्यासाच्या वतीनं पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप आणि शैक्षणिक पालकत्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी 10वीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि शालेय विद्यार्थ्यांना 1000 रुपये शिष्यवृत्ती तसेच शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आलं। पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आलं। सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त CH वाकडे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, कल्पना बारवकर, शेषराव सूर्यवंशी, विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त डॉक्टर मिलिंद भोई, ज्येष्ठ पत्रकार राजू साबडे, न्यासाचे पदाधिकारी यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेणे अत्यंत अवघड असते। हालाकीच्या परिस्थितीतही जे शिक्षण घेतात त्यांच्या समोर मी नतमस्तक आहे। शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र आहे। शिक्षणामुळेच यशाचे दरवाजे उघडतील। आपल्या वेळेचा सदुपयोग करा। व्हॉट्सअप, फेसबुक इत्यादींपासून दूर राहा। आजचा गेलेला दिवस पुन्हा येणार नाही, त्यामुळे भरपूर अभ्यास करा आणि मोठे व्हा, असा प्रेमाचा सल्ला विद्यार्थ्यांना देत आयुक्त शुक्ला म्हणाल्या, जे पालक कष्ट उपसून आपल्या मुलांना शिकवतात त्यांचा आपल्याला अभिमान आहे। विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन करायला हवे, विशेषतः वर्तमानपत्राचे वाचन करा। माझेही पदवीपर्यंत शिक्षण शिष्यवृत्तीवर झाले आहे। तुमच्या शैक्षणिक मदतीसाठी पोलीस 24 तास सोबत आहेत। कधीही मदत लागली तर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडे हक्काने जा, ते तुम्हाला जरूर मदत करतील। जिद्द असेल तर तुमची प्रगती कुणीही थांबवू शकणार नाही, अशा शब्दात शुक्ला यांनी विद्यार्थी आणि पालकांच्या मनात विश्वास जागृत केला। जेव्हा मला पण शिष्यवृत्ती भेटत होती त्यावेळी मला पण फार आनंद वाटत होता। जेव्हा आता तुम्हाला 1100 रुपये भेटत आहे, मला पहिली शिष्यवृत्ती 5 रुपयाची भेटली होती। जेव्हा मी UP मध्ये होती तेव्हा जे ज्युनियर स्कूल साठी स्कॉलरशिप होता त्यासाठी एक परीक्षा होत होती। जेव्हा तुम्ही 6वीला परीक्षा दिली ती 6वी ते 8वी पर्यंत 3 वर्ष शिष्यवृत्ती आणि त्यावेळी तो 5 रुपये होती आणि आम्हाला पोस्ट ऑफिस येथे अकाउंट पण सुरू करना पड़ता था। 9वी 10वीला परत त्या परीक्षा दिली की 20 रुपया। तुम्ही म्हणतात की आम्ही तुमच्या मागे पाठीशी आहे। आम्ही दर पिढी दर रोज 24 तास तुमचे बरोबर आहे। तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, तुम्हाला जे काही मदत हवी आहे त्यासाठी पुणे पोलीस दल तुमच्या पाठीशी आहे। तुम्हाला कधी कसा वाटला पाहिजे की तुम्हाला जेव्हा काही पाहिजे तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशनला जाऊन हक्कपूर्वक विचारू शकता। कारण जरी तुमच्यामध्ये तुम्हाला शिकण्याची इच्छा आहे, तुम्हाला पुढे जाण्याची तयारी आहे, तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही। मला वाटतं तुमच्यामध्ये प्रत्येक मुली किंवा मुलामध्ये पुढे जाण्याची तडप आहे, जिद्द आहे। असा तुम्हाला नाही लक्षात पाहिजे की तुम्हाला काही करू शकत नाही। तुम्हाला पुस्तक हवी आहे, तुम्ही या, तुम्ही सांगा, तुम्हाला पुस्तक मिळणार। तुम्हाला जरी कोणत्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला असं वाटतं की आम्हाला ट्युशनची गरज आहे, इतके पोलीस अधिकारी आहेत ते तुमच्यासाठी तो पण अरेंज करू शकता। तुम्ही स्वतः तयारीत राहा। जे कोणी मुली किंवा मुला चांगलं शिकत आहेत ते मला फार आवडतं। तुम्ही वर्तमानपत्र वाचा, कादंबरी वाचा, काहीतरी वाचा। तुमच्या वेळ जरी तुमच्याकडे इंटरनेटची सोय असेल, तुम्ही विकिपीडियाला जाऊन तो माहिती घ्या। मग तरी ते फेसबुक, मेल, चॅटिंग, व्हॉट्सअप हे करू नका, कारण वेळ फार कमी आहे। जरी आजचा दिवस गेला तो 25 जुलै 2016 परत येणार नाही। न्यासाचे विश्वस्त आणि ज्येष्ठ पत्रकार राजू साबाडे यांनी विघ्नहर्ता न्यासाचे कामकाज कसे आणि कशासाठी सुरू आहे हे सांगत विद्यार्थी आणि आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी राबणाऱ्या पालकांना न्यास आणि पोलीस दल नेहमीच तुमच्या पाठीशी राहील असे आश्वस्त केले।
अतिशय हुशार जी मुलं असतात त्यांना वेगळ्याच प्रकारच्या शिष्यवृत्त्या मिळतात, जे अत्यंत समजतात, त्यांना अनेक प्रोत्साहन देणाऱ्या मोठमोठ्या ट्रस्टच्या योजना असतात. पण आम्ही ही अशी योजना केली की जी थोडीशी आपण युनिक म्हणू शकू अशा स्वरूपाची आहे. म्हणून 7वीतून 8वीत जाणारे अत्यंत शासनाच्या मान्यताप्राप्त अशा मराठी माध्यमाच्या शाळा की जिथे फक्त गरीब घरातलीच मुलं जातात, प्रतिकूल परिस्थितीतलीच मुलं जातात, अशा मुलांसाठी म्हणून हा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला जेव्हा मी प्रारंभ केला त्यावेळी आमच्या मनात मोजून 7 मुलांची निवड करावी अशी होती, पण पात्र मुलांची संख्या बरोबर 21 निघाली. आपल्याला माहिती आहे की 21 या आकड्याला गणपतीच्या सगळ्या पूजा आणि अर्चनेमध्ये फार महत्त्वाचं स्थान, आणि योगायोगाने तो 21 हा आकडा जिथपासून शुभारंभ झाला आणि तेव्हापासून दरवर्षी वाढवत आम्ही ते 50 मुलींची निवड करत आलो. कित्येक यातल्या मुलांना किंवा मुलींना सिंगल पेरेंट्स असतात, आई किंवा वडीलच असतात, काहींना तर कोणीच नसतं, म्हातारी आजी धुणी भांडी करून त्यांचा कसा तरी सांभाळ करत असते, राहायला एखादी खोली असते, अभ्यासाला जागा नसते, घराच्या आसपास नको अशा प्रकारचे अवैध धंदे चालू असतात. अशा परिस्थितीतली मुलं सुद्धा इतक्या जिद्दीने अभ्यास करून त्या 7वीच्या वार्षिक परीक्षेत 75, 80, 90% गुण मिळवतात. आणि या मुलांना जर त्या निर्णायक टप्प्यामध्ये मदत मिळाली तर ती पुढे कित्येक चांगल्या प्रकारचे नागरिक घडू शकतात, याचा एक आम्हाला याच्यातून विश्वास मिळाला. हा या पोलिसांच्या आणि न्यासाचा जर सपोर्ट मिळाला नसता तर विशेषतः मुली तर कुठल्याही क्षणी ते इतक्या ससेप्टिबल असतात की त्यांचं शिक्षण कधी थांबू शकतं. तसं न होता आज त्यातले काही मुलं आणि मुली इंजिनिअरिंग करतात, काही चार्टर्ड अकाउंटंटच्या टप्प्यापर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. आमच्या यशदाच्या LPSCच्या परीक्षांच्यासाठी म्हणून त्यातली काही मुलं आज येऊन प्रयत्न करतात. हे या न्यासाचं फार मोठं यश आहे. मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांना की ही एक जिद्द तुम्ही मनाशी ठेवा की आपल्याला खूप शिकायचं आहे, आणि ते शिकण्यासाठी जो इतर कोणाला मिळत नाही असा फार मोठा भक्कम हात तुमच्या पाठीवर आहे, आणि तो म्हणजे पुण्याच्या पोलिसांचा. आज योगायोगाने पुण्याच्या पोलीस आयुक्त एक महिला आहे, त्यामुळे तुमच्यापाशी आईच्या ममतेचा आणि वडिलांच्या कणखरपणाचा असा दुहेरी आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही फक्त कसून अभ्यास केला पाहिजे. अडचणी ज्या ज्या येतील त्या सांगायला आणि त्या सांभाळून द्यायला न्यास इथे समर्थ आहे. ही तुमच्या भविष्यातल्या उज्ज्वल कारकिर्दीची सुरुवात ठरावी ही या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. प्रतिनिधी मोहित शिंदे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, पुणे.